हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त ना. आता थंडीचा महिना चालू झालेला आहे आणि आता मी बनवत आहे मेथीची भाजी. तर मी अशा प्रकारे मस्त क्रॅपरमध्ये ठेवते मेथीची भाजी. इथे आता मेथीची रेसिपी मी घेत होते करण्यासाठी. थंडीमध्ये खूप भारी अशी मेथी असते, तर मी म्हटलं ह्याची काय बनवावं. तर मी म्हटलं चला खानदेश स्पेशल मेथीचं शेंगदाणा लावून बट्ट बनवते. आता मी ते कढई घेतली होती आणि मेथी मस्त स्वच्छ धुवून ठेवली होती. आणि मी काय करते, स्वच्छ अशी धुवून घेते मेथी किंवा कोथिंबीर आणि ती आहे ना मशीनमध्ये टाकून ड्राय करून घेते आणि सुकून घेते, जेणेकरून ती धुतल्यानंतरही त्याच्यामध्ये पाणी राहत नाही. आता मी काय केलं, इथे मस्त एका कढईमध्ये 1 चम्मच तेल घेतलं आणि आपलं नॉर्मल, त्याच्यात जिरं नाही टाकायचं का काहीच नाही टेन्शन, कारण की थंडीमध्ये खूप भारी लागतं हे भाजी खाण्यासाठी. आता इथे चानशी पण होते आमची बसलेली, त्याचनंतर खुशी पण होती. मग म्हटलं चला आता इथे आहे ना मी मेथी होती ती तेलामध्ये मस्त अशी तडतडण्यासाठी टाकली. डायरेक्ट टाकायची, त्याच्यामध्ये जास्त पाणी पण नसतं, म्हणजे धुतली मी तरी परत एकदा ती टाकत आहे. थोडंसं पाणी तडतडतं, पण खूप भारी, म्हणजे कसं त्याचा कडवटपणा आहे ना तेलामध्ये निघून जातो. नाहीतर काय काय मेथी कशी असते कडू लागते असं, तर त्यामुळे ते जानशी पण खूप त्रास देत होती. आईचं आयुष्य असलं तर हे असंच असतं की मुलांना सोबत घेऊनच काम करावं लागतं. आता इथे चान्सीलासुद्धा माझ्यासोबत घ्यावं लागतं काम करताना. इथे खुशी पण बसते माझ्यासोबत अशी, ती पण होती साईडला बसलेली, व्हिडिओमध्ये येत नव्हती. ती बोलली नको मम्मा तू कर व्हिडिओ. त्याचनंतर आता मेथीमध्ये मी टाकते, इथे थोडंसं तेलामध्ये फ्राय करता करता मीठ टाकत आहे, जेणेकरून मस्तपैकी मेथीला चव येईल असं छानपैकी. त्याचनंतर आता इथे मी वाटण करायला घेतलं होतं मेथीचं. हे तुम्ही आधी पण करू शकता, पण मी हे आत्ता त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. इथे मी अर्ध्याला वाटी कमी शेंगदाणे घेतले आहेत भाजलेले. त्याचनंतर ही घरगुती माझी म्हणजे शेतातल्या मिरच्या आहेत, आमच्या इथे मावशी राहतात, तर त्या शेतात गेल्या ना तर कायम मला हिरव्या गावठी मिरच्या किंवा कोथिंबीर वगैरे सगळं आणून देतात. आणि खूप भारी असतं असं थंडीमध्ये काही खाण्यासारखं, हिरव्या मिरच्या वगैरे. आता या डब्यामध्ये आहे माझं, जसं मी मेथी दाखवली तुम्हाला रॅप करून दाखवलेली, त्याचप्रमाणे मी इथे कोथिंबीरसुद्धा गावठी आहे. ही कोथिंबीर ही सुद्धा आमच्या मावशींनी आणून दिलेली होती. त्या शेतातून शेतात गेल्यावर काही ना काही नक्की आणून देतात माझ्यासाठी. तर इथे मस्त ही सुद्धा मी धुवून स्वच्छ साफ करून मी ठेवलेली होती, ती रॅपरमध्ये असं कागदात बांधून. आणि अशी बांधली ना तुम्ही आठवडाभर, अशी कोथिंबीर खराब होणार नाही. तुम्ही अशी स्टोअर करून ठेवू शकता. त्याच्यात 4-5 डबे मी असे स्टोअर करून ठेवते. आता इथे काय करायचं आपल्याला, हे मस्तपैकी वाटण ह्याच्यात हे करून, मी विसरले होते लसणच्या पाकळ्या टाकायच्या, मग त्याही त्याच्यात टाकल्या, तोही व्हिडिओ ॲड केला मी. आता याच्यामध्ये मस्तपैकी लसणाच्या 4-5 पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि ह्याचं मस्तपैकी प्युरी वाटण बनवायचं. पाणी तुम्ही ॲड करूनच बनवायचं, कारण की आपल्याला बट्ट बनवायचं आहे, म्हणजे रस्सा बनवायचा आहे कढीसारखा, तर त्यामुळे त्याच्यात पाणी टाकूनच करायचं. आता इथे वाटण तयार होतं. आता मेथी शिजताना मग त्याच्यात आपण हे जो मसाला आपण बनवलेला बॅटर तो टाकून द्यायचा. छानपैकी परतून घ्यायचा, मस्त खमंग असा. कोणत्याही प्रकारचं त्याच्यात हळद टाकायची नाही आहे का, कोणत्याही प्रकारचं जिरं टाकायचं नाही का, मसाला टाकायचा नाही, काहीच नाही, एकदम सिंपल असं. आणि चव म्हटली ना आरारारा खतरनाक लागते थंडीमध्ये. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आमच्या इथे खानदेशामध्ये एक स्पेशलिटी आहे, आम्ही असं मेथीचं बट्ट किंवा एखादी कशाची तरी भाजी असं म्हणतो याला. तर तुमच्या इथे मेथीची भाजी कशी करतात किंवा कोणत्या प्रकारे बनवतात, मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का नाही तेही मला कमेंटमध्ये सांगा, कारण की मला फार आवडतं तुमचे कमेंट्स वगैरे वाचायला. वास पण खूप भारी येत होता ह्या भाजीचा, मस्तपैकी असा तरी हे. आणि तुम्हाला जेवढं मीठ टाकायचं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता. मिरच्या सुद्धा मी आता 4-5 टाकलेल्या आहेत, कारण की ते तिखट होत्या म्हणून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आणि हे म्हणजे कसं आहे, तुम्हाला सर्दी झालेली असेल, खोकला झालेला असेल, तरी तुम्ही ही भाजी खाल्ली तरी खूप छान आहे. आणि ही भाजी साधारणपणे बाळंतीण किंवा डिलिव्हरी झालेल्या बायासुद्धा खाऊ शकतात ही भाजी. आणि थंडीमध्ये तर खूपच उपयुक्त आहे. इथे चान्सी खूप मदत करत होती. तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला कशी आवडते कशी नाही भाजी ती. आणि लास्ट ही अशी उकळी आल्यानंतर ही भाजी अशी झाली होती मस्तपैकी.
उकळल्यानंतर. आणि मग मी ही भाजी मस्तपैकी प्लेटीमध्ये सर्व केली आहुंना देण्यासाठी. इथे बाजरीची भाकर आणि मेथीचा बट्ट एकदम बेस्ट कॉम्बिनेशन असं आहे आणि खूप भारी लागतं. मी ते टेस्ट पण करून पाहिलं आणि खूप मस्त लागत होतं. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.